कोकिळेच्या मंजूळ सुरांनी, फुलांच्या हळुवार सुगंधांनी आणि सूर्याच्या कोमल किरणांनी ही सकाळ आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. शुभ सकाळ. आजचा दिवस आपल्या सर्वांना सुखमय जाओ. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. नमस्कार, मी विद्या आपल्या सर्वांचे स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर. आज असं काही स्पेशल असं काहीच नाही आमच्या घरी, पण मी माझं डेली रुटीन काय आहे हे सर्व तुम्हाला आजच्या दिवशी दाखवणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पहाट झाली, सडा रांगोळीची वेळ झाली. सूर्यदेवाने हजेरी लावली, सडा रांगोळीची वेळ झाली. उठल्या अगोदर झाडूच का हातात आला, साफसूफ करून सडा टाकून झाला. मातीच्या या गंधाने सकाळ नाहली, सडा रांगोळीची वेळ झाली. अंगण माझे सकलई समारले सुंदर, प्रभा गोमये तुझी वितरली त्यावर. रांगोळी मग मी त्या स्थळी निज करे घालावया लागली. घराला माझ्या ती निषदिनी सुरेख शोभली. आधी लिहले नक्षत्रमाला, मग ओम अक्षरत दा. मध्ये स्वस्तिक रेखिले, मग मी आरखिले गोष्पदा. सकाळी सकाळी सडा रांगोळीने मन माझे भरले प्रसन्नतेने. सुंदर सकाळ अशी मनोहर साजरी, सोबतीला सुगंधी फुले गोजरी. मंत्रमुक्त होते मन, भारावून जातात क्षण. देव आहे अंतरात, भावमुक्त झाले माझे मन. देवपूजा गंधलेपन, मंद ज्योत दिवा. तुझ प्रति ईश्वरा माझा सदैव लोभ हवा. शांत भाव ते जाळती मुख आनंदा. पहाटे आशीर्वाद देती सर्व देव देवता. म्हणून या नमते निषदिन तुझला, दे मज सुख सौख्य आरोग्य माझ्या घराला. तर आमचा सकाळी सकाळी 2 कप चहा तयार झालेला आहे. आता आम्ही चहा गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सकाळची माझी सर्व कामं झाल्यानंतर आता आश्वीविधीची सकाळ सुरुवात झालेली आहे. त्यांची आता तयारी झालेली आहे. आंघोळ वगैरे करून ते रोज देवाला एक गिफ्ट मागत असतात. तर बघू तर आज ते काय गिफ्ट मागताय जय जय बाप्पाला त्यांच्या. चॉकलेट लागतंय जय जय बाप्पा. आता या दोघांना, विदिशला आणि आश्वीला चॉकलेट दे. आश्वीचं आणि हे विदिशचं. थँक्यू. सकाळची जे सर्व कामं असतात ती सर्व कामं झालेली आहे. आता मी स्वयंपाक करते आणि पटपट स्वयंपाक करते आणि नंतर आश्वीला आणि मला लग्नाला जायचं आहे. तर मी आता स्वयंपाक करून घेते, नंतर तयारी करते आणि मग लग्नाला जाते. खूप सिंपल मी सोबत अशी तयारी केली. आम्ही लग्नाला जातो आणि त्यानंतर आम्ही काय काय करतो ते सगळं मला दाखवतो. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि आजचा दिवस एकदम नॉर्मल आहे, ऑर्डिनरी आहे. पण आम्ही कसं आजचा दिवस म्हणजे काय काय होतं आजच्या दिवसामध्ये ते बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. स्टे ट्यून. तर सगळ्यांनी माझे सकाळचे सर्व कामं पाहिले. माझं जे डेली रुटीन आहे ते सगळ्यांनी बघितलं आहे. तर आज व्हिडिओ त्यासाठीच होता की माझं डेली रुटीन काय वगैरे सगळं दाखवायसाठी. आणि आता दुपारचे आमचं सगळे कामं झालेले, म्हणजे सकाळचे कामं झालेले, दुपारचं पण झालेलं आहे. आता सगळं आम्ही निवांत बसलो आहे. पण आश्वीला झोप लागत नाही. ती दुपारी काही ना काही सांगत असते. आता तिला ड्रॉइंग करायची आणि आता आम्ही दोघी मिळून एक ड्रॉइंग करतोय. ते सर्व तुम्हाला दाखवते की आश्वी कशाची ड्रॉइंग करते. फायनली आम्हाला आश्वीच्या बुकमध्ये एक ड्रॉइंग सापडलेलं आहे. बाकी सगळे आश्वीने कलर केलेले. एकच ड्रॉइंग सापडलं, लेडी बग येतो. हां, लेडी बगच आहे. आता आश्वी लेडी बगला कलर करते. आश्वी सांग सर्वांना तू काय करते. मी ड्रॉइंग करते लेडी बगची. तर आश्वी लेडी बगची ड्रॉइंग करते. आपण बघूया आश्वी कशी लेडी बगची ड्रॉइंग करते. कोणते कलर लागते आता लेडी बगची ड्रॉइंग करायला. रेड, ब्लू, पिंक,
black, green, orange. ओके, तर अश्विला इतके सारे कलर लागत आहे आणि अश्वी आता छानशी ड्रॉइंग करून म्हणजे कम्प्लीट खाली करते. orange आणि green. ओके अश्वी. माझी drawing आता complete झाली आहे. तुला color दिला आहे. एकदम छान कलर दिलाय अश्विनी. व्हेरी गुड. क्लॅप 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 अश्वी, क्लॅप. व्हेरी गुड बेटा, व्हेरी गुड. हे बघा दुपारचे 4 वाजले आणि आमच्याकडे बिनमोसम बरसात होतीये. पूर्ण पाऊस पडतोय छान आणि अश्वी आणि विदेश पावसात खेळताय. वाव अश्वी. मम्मा बाहेर जाऊ. अश्वी बाहेर जायसाठी सांगते पण मी तिला बाहेर काही पाठवत नाही आहे, कारण असा हा जो पाऊस आहे तो असा विदाऊट सीझन आलेला आहे. त्याची आता सध्या गरज नाही तरी तो आलेला आहे. पोरं आजारी पडतील म्हणून मी त्यांना काही बाहेर पाठवत नाही. तर इथेच आम्ही असं छान पावसात थोडं थोडं लिटिल लिटिल खेळतोय. पप्पांची गाडी ओली झाली. अरे रे रे रे. असा छान छान पाऊस पडतोय. उन्हाळ्याची जी गरमी होती, उन्हाची जी तीव्रता ती थोडी फार गार झाली आणि खूप छान वाटतंय. बाहेर वातावरण खूप छान झालेलं आहे. पाऊस थांबलेला आहे आणि आश्वी विधी चेंज करून आता घरातच खेळत आहे. आश्वीने बाहेरचं फूड ऑर्डर केलं आहे त्याच्या पप्पांकडे, त्यामुळे मला स्वयंपाकाचं काम नाही. तर मी काउंटडाऊन करते आणि ते रेसिंग करत आहे. तर बघूया कोण जिंकतं. स्टार्ट करू म्हणू. 1 2 3 गो. अश्वी पहिलेच पळली आणि पहिलेच नंबर आलाय अश्वीचा. चला आता रेस नाहीये, आता जम्प. दादू मागे जा, दीदी जवळ उभी राहा. 1 2 3 गो. वा 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 वा. ये हाय फ्रेंड्स, आज मीना जेव्हा नूडल्स खायचं होतं ना, नूडल्सची आठवण येत होती ना, माझ्या पप्पांनी आम्हाला नूडल्स आणले. तर आम्ही नूडल्स पार्टी केली. इकडे नूडल्स पार्टी आहे. अश्वीला आणि विदिशला तिच्या पप्पांनी नूडल्स आणलेले, त्याच्यामुळे ते दोघं एकदम मस्त नूडल्सवर ताव मारताय. अश्वी नूडल्स कसे यम्मी एकदम. आणि दादूला नूडल्स आवडतात पण नूडल्स घरचे नसल्याने नूडल्स खूप तिखट आहे म्हणून विदेश नुसता पाणीच पितोय. हो ना विदेश. आमचं जेवण झालेलं आहे आणि आता आम्ही एक गेम खेळतोय. माझ्यासोबत अश्वी आणि मी, आम्ही दोघी मिळून एक छानसा गेम खेळतोय. तर दादू आमच्यासोबत नाही आहे कारण की त्याला तो गेम समजायला तो अजून खूप छोटा आहे. त्याच्यामुळं अश्वी आणि मीच आम्ही दोघीच गेम खेळतोय. तर तुम्ही पण बघा आम्ही कसा गेम खेळतो. खूप इंटरेस्टिंग गेम आहे, सो बघा. चल अश्वी, आता पहिले मी विचारू का तू विचारते? तू रेडी आहे गेमसाठी? तर सांग सगळ्यांना की मी रेडी आहे गेमसाठी. मी रेडी गेमसाठी. तर मग आता सांग, जे बाहेरून ग्रीन असतं आणि आतमधून रेड असतं. हां, आणि त्याच्यामध्ये सीड्स पण असतात ब्लॅक कलरचा. काय म्हणून का अश्विनी बरोबर ओळखलं आहे ते असतं वॉटरमेलन. नेक्स्ट आता अश्विनी तुम्हाला विचार. मम्मा हे बघ, जे मधून व्हाईट असतं आणि ना वरतून जे साली आलेलं असतं काय असतं? ओके, जे मधून व्हाईट असतं आणि आउटर साईडने येल्लो असतं. हां, ते काय असतं तर ते असतं बनाना. अश्वीचा फेवरेट. अश्वीला तो खूप आवडतं ते फ्रूट बनाना. तू सांग. आणि आता मी अश्वीला विचारते. अश्वीला मी विचारते तर बाहेरून असतं रेड आणि आतमधून असतं व्हाईट. ॲपल.
हो ॲपल. गुड. आश्वीला त्याचं पण आन्सर आलेलं आहे. आता आश्वी मला विचारलं. मम्मी हे बघ, जे मधून थोडंसं ग्रीन असतं आणि बाहेरून ब्राऊन असतं. किवी. आता मी आश्वीला विचारते एक फ्रूट. ते आहे बाहेरून आहे ते आउटर साईडने अशी ग्रीन आणि मधून आहे ते व्हाईट आणि त्याच्या सीड्स असतात येलो कलर. नो, स्ट्रॉबेरी तर रेड असते ती बाहेरून ग्रीन आतमधून व्हाईट. बाहेरून ग्रीन आतमध्ये व्हाईट आणि ते दादूचं फेवरेट फ्रूट, विधीचं फेवरेट फ्रूट. बाहेरून ग्रीन आणि आतमधून व्हाईट असतं आणि त्याचं आपल्या इथं झाड पण आपल्या घरी झाड येतं. वॉटरमेलनचं झाड येतं आपल्या झाडाचे आपण काढतो आणि दादूला. हां गुड. आश्वीला कळालंय पेरू. खूप टाइम लागलाय पण फायनली तिला समजलंय की पेरू आहे. मी सांगते बाहेरून असतं ते पण ग्रीन असतं, ग्रीन किंवा येल्लो असतं आणि आतमध्ये येल्लो कलर असतो त्याला आणि त्याच्या सीड्स पण असताना असं व्हाईट असतात ठेवण्याचं. बाहेरून असं ग्रीन किंवा येल्लो असतं आणि आतमधून पण थोडंसं येल्लोच असतं आणि ते ना आंबट लागतं. आश्वीला आले आन्सर बोलत. आता आश्वी विचार. मम्मा हे बघ, जे मधून असं ऑरेंज असतं ते साईडला ऑरेंज. ऑब्वियस मला वाटलंच आश्वी मला तेच विचारणार आहे की ते मधून पण ऑरेंज असतं आणि बाहेरून पण ऑरेंज असतं. ते म्हणजे ऑरेंजच असतं ती संत्री. बरोबर. व्हेरी गुड. छान. तर असा आम्ही आता हा गेम खेळलेला आहे. तुम्ही पण घरी कधी तुमच्या छोट्या छोट्या बेबीसोबत हा गेम ट्राय करा. खूप मस्त मजा येते. उषा काल होता होता काल रात्र आली. चला झोपूया लवकर, फार रात्र झाली. शुभ रात्री. गुड नाईट. स्वीट ड्रीम. टेक केअर फॉर मी अँड माय फॅमिली. अशा प्रकारे आमचा आजचा होल डे आम्ही असा स्पेंड केलेला आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय बाय.